ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तं नुपेतं पेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयता तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. हरि ओम. स्कंध 10 अध्याय 1. आता आपण 10व्या स्कंधाच्या पूर्वार्थाला सुरुवात करीत आहोत. या अध्यायामध्ये भगवंतांचे पृथ्वीला आश्वासन देणे, तसेच वसुदेव व देवकी यांचा विवाह आणि कंसाकडून देवकीची जी मुलं होती त्यांची हत्या याबाबत बघणार आहोत. चंद्रवंश व सूर्यवंश या दोन्ही वंशांची अद्भुत चरित्रे व त्यांचा विस्तार, तसेच धर्मप्रेमी यदूंचे सुद्धा विस्तारपूर्वक वर्णन ऐकल्यावर राजा परीक्षित श्री शुकमुनींना म्हणाला, मुनी, तुमच्या मुखकमळातून पाझरणाऱ्या अमृत कथेचे पान करीत असल्यामुळे मला तहान भूक यांची जाणीव सुद्धा होत नाहीये. आता आपण भगवंतांचेच अंश असलेल्या श्री बलरामांसह अवतीर्ण झालेल्या श्रीकृष्णांचे चरित्र मला सांगावे. कारण प्राण्यांचे जीवनदाते आणि सर्वात्मा अशा भगवंतांनी यदुवंशात जन्म घेऊन ज्या ज्या लीला केल्या होत्या त्या आपण कानाला व मनाला परम आल्हाद देणाऱ्याच असणार. महाभारतातील युद्धात भीष्मांसारखे देवांना पण युद्धात जिंकणारे पराक्रमी वीर ज्या सैन्यात होते, त्यांना पण अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या मदतीने लीलया जिंकले होते. अशा श्रीकृष्णांचे गुणगान ऐकणे हे भवरोगावरील औषध आहे. ज्या श्रीकृष्णांनी माझी माता उत्तरा तिच्या गर्भात असलेल्या मला हातात चक्र घेऊन चक्क गर्भाशयात प्रवेश करून ब्रह्मास्त्रापासून मला जळण्यापासून वाचवले होते, त्यांच्या लीलांचे वर्णन आपण कृपा करून मला ऐकवावे. हे ऐकून शुकमुनी खूप आनंदी झाले व ते म्हणाले, श्रीकृष्णांच्या कथांसंबंधी ऐकण्याची इच्छा करणारा गंगाजलाप्रमाणे पवित्र होऊन जातो. ते पुढे म्हणाले, त्यावेळी लाखो दैत्य पृथ्वीला भारभूत झाले होते. त्यांच्यापासून संरक्षण मिळावे म्हणून पृथ्वीने गायीचे रूप धारण केले होते व ब्रह्मदेवांना शरण गेली होती. त्यांनी तिला भगवान शंकरांना व अन्य देवांना बरोबर घेऊन क्षीरसागराच्या किनाऱ्यावर नेले. तेथे नेऊन एकाग्र चित्ताने पुरुष सुक्ताचे आवर्तन करून श्री विष्णूंची स्तुती केली. तेव्हा आकाशवाणी झाली की देव स्वतः पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी पृथ्वी तलावरील यदुवंशात जन्म घेतील. त्याचवेळी इतर देवांनी सुद्धा अंशरूपाने जन्म घ्यावे. अगदी भगवंतांची ऐश्वर्यशालिनी योगमाया सुद्धा अंशरूपाने जन्म घेईल. हे ऐकून ब्रह्मदेवांनी सर्वांना विष्णूंची आज्ञा सांगितली व पृथ्वीची समजूत घातली, तिला धीर पण दिला. नंतर ते आपल्या परमधामाकडे निघून गेले. एकदा मथुरा नरेश शूरसेनाचा पुत्र वसुदेव देवकीशी विवाह करून तिच्यासह मथुरेला जाण्यासाठी रथावर आरूढ झाला. तेव्हा देवकीचा भाऊ म्हणजेच उग्रसेनाचा पुत्र कंस स्वतः रथाच्या घोड्याचे लगाम धरून तिची पाठवणी करायला निघाला. पण तेव्हाच काय घडले त्याला संबोधून आकाशवाणी झाली. ती अशी की देवकीचा 8वा पुत्र कंसाचा वध करेल. ते ऐकल्याबरोबर भोजवंशाचा कलंक असलेल्या दुष्ट कंसाने तलवार काढली व देवकीलाच मारायला निघाला. तेव्हा वसुदेवांनी त्याला शांत करीत म्हटले की त्याला देवकीपासून नव्हे तर तिच्या पुत्रांपासून धोका आहे. म्हणून वसुदेव देवकीला जो मुलगा होईल त्याला तो कंसाच्या स्वाधीन करेल. तेव्हा कुठे कंस शांत झाला. वसुदेव देवकीला जेव्हा पहिला मुलगा झाला तेव्हाच वसुदेव त्या बाळाला कंसाच्या स्वाधीन करायला निघाला.
कारण वसुदेव हे जाणून होता की प्रत्येकाच्या जन्माच्या वेळीच त्याचा मृत्यू पण उत्पन्न झालेला असतो. शरीराचा जेव्हा अंत होतो तेव्हाच तो जीव किंवा आत्मा आपल्या कर्मानुसार दुसरे शरीर ग्रहण करतो आणि आपले पहिले शरीर सोडतो. त्याची इच्छा नसली तरी त्याला तसे करावेच लागते. ज्याप्रमाणे चालते वेळी माणूस एक पाय जमिनीवर ठेवूनच दुसरा उचलतो किंवा जशी आळी दुसऱ्या गवताची काडी आधी पकडते आणि मगच अगोदरची काडी सोडते, त्याप्रमाणे जीवसुद्धा कर्मानुसार दुसरे शरीर प्राप्त केल्यानंतरच पहिले शरीर सोडतो. जेव्हा जीव दुसऱ्या शरीराला जाऊन मिळतो तेव्हा तो पहिल्या शरीराला विसरतो. देहांताच्या वेळी जीवाचे वासनायुक्त मन जन्मांच्या संचित आणि प्रारब्ध कर्मांच्या वासनांच्या अधीन होऊन मायेने रचलेल्या अनेक पंचभौतिक शरीरांकडे धावताना फलाभिमुख कर्माप्रमाणे ज्या शरीराच्या चिंतनामध्ये तल्लीन होतो तेच शरीर ग्रहण करतो आणि त्या मनाशी तादात्म्य पावलेला जीव तेच शरीर धारण करतो. हा जीव आपल्या शरीराच्या आत्म्याच्या अज्ञानाने रचलेल्या शरीरावर प्रेम करून तेच आपण आहोत असे मानतो आणि मोहाने त्याच्या येण्या जाण्याला आपलेच येणे जाणे मानू लागतो. म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटत असते त्याने कोणताही द्रोह करता कामा नये, कारण जीव हा कर्माच्या अधीन असतो. जेव्हा वासुदेवांनी इतके समजून सांगितल्यावरही कंसाने आपला निश्चय सोडला नाही, तेव्हा वासुदेवांनी विचार केला की जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे तोपर्यंतच बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करूनही जर तो टळला नाही तर त्यात प्रयत्न करणाऱ्याचा काहीही दोष नसतो. म्हणून या मृत्यूरूप कंसाला आपले पुत्र देऊन निदान देवकीचे तरी प्राण वाचवावे. विधात्याचे विधान समजणे खरोखरी अत्यंत कठीण आहे. प्रसंगी मृत्यू समोर येऊन सुद्धा टळतो किंवा टळलेला सुद्धा परत येतो. प्राण्यांच्या शरीराशी होणारा संयोग व वियोग यांचे कारण कळणे अत्यंत अवघड असते. वसुदेवांच्या जीवन मृत्यूमधील समान भाव पाहून व सत्याशी एकनिष्ठता पाहून कंस प्रसन्न झाला व म्हणाला, तुम्ही या पुत्राला परत घेऊन जा. याच्यापासून मला भय नाही, कारण तुमच्या 8व्या पुत्रापासून मला मृत्यू येणार आहे. तसे वासुदेव त्या बालकाला घेऊन परत आले आणि तेवढ्यात देवश्री नारद कंसाकडे पोचले आणि म्हणाले, सध्या वृष्टिवंशी यादव देवकी वसुदेव नंद एवढेच नाही तर तुझ्या सेवेत असणारे सुद्धा सर्वजण विविध देवच आहेत. श्री विष्णूंच्या आज्ञेवरून त्यांनी मानवी वंशात जन्म घेतला आहे आणि ज्या दैत्यांमुळे पृथ्वीचा भार वाढला आहे त्यांच्या वधाची तयारी सुरू आहे. त्याबरोबर कंसाने वसुदेव देवकीला बेड्या ठोकून कैदेत टाकले. त्यानंतर देवकीला दरवर्षी एक असे पाठोपाठ 8 पुत्र व 1 कन्या झाली. शेवटचे अपत्य होण्याआधीची सर्व अपत्ये कंसाने जन्मतःच मारून टाकली. आता कंसाला आपला आधीचा जन्म आठवला. तेव्हा तो कालनेमी असुर होता, ज्याचा श्री विष्णूंनी वध केला होता. तेव्हापासूनच त्याच्या मनात यादवांप्रती वैराची भावना होती. यदू, भोज आणि अंधक वंशाचे राजे असलेल्या आपल्या पित्याला पण त्याने कैदेत टाकले व स्वतः राज्यकारभार करीत होता. हरिओम. स्कंध 10 अध्याय 2. या अध्यायात आपण भगवंतांचा गर्भप्रवेश आणि देवतांकडून त्यांची केल्या गेलेली स्तुती बघणार आहोत. कंस अत्यंत बलवान होता, पण तेवढाच क्रूर पण होता. त्याने चाणूर, बकासूर, पुतना यासारख्या राक्षसांना हाताशी धरून यादवांचा संहार सुरू केलाच होता. बरेचसे यादव भयभीत होऊन इतर देशांमध्ये जाऊन राहिले होते, तर काही कंसाची भाटगिरी करत तेथेच राहिले होते. कंसाने जेव्हा एक एक करत देवकीची 6 मुले मारली तेव्हा देवकीच्या गर्भात
भगवंतांचे अंशस्वरूप श्री शेषांनी प्रवेश केला. तेव्हा देवकीला फार आनंद झाला, पण यालाही आपला भाऊ कंस मारून टाकेल या काळजीने ती फार दुःखी पण झाली. तेव्हा विश्वात्मा भगवंतांनी प्रत्यक्ष योगमायेला आज्ञा केली की तिने देवकीच्या उदरातील श्रीशेषाचा गर्भ काढून वसुदेवांचीच दुसरी पत्नी रोहिणी, जी कंसाच्या धाकाने गोकुळात राहत होती, तिच्या उदरात नेऊन ठेवावा. देवकीच्या गर्भातून काढून घेतल्याने त्याचं नाव संकर्षण राहील. तसेच तो अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे त्याला बल तर म्हणतीलच, शिवाय तो पुढे लोकरंजन करणार असल्यामुळे त्याला राम पण म्हणतील. अशा प्रकारे त्याचे नाव बलराम पण होईल. पुढे भगवंतांनी महामायेला नंदपत्नी यशोदेच्या पोटी जन्म घेण्यास सांगितले. इथपासूनच देवीची उत्पत्ती होतीये. ते पुढे असेही म्हणाले की ही योगमाया सर्व वर देण्यास समर्थ असेल, म्हणून माणसे तिची पूजा करतील, तिची धूपारती करतील व नैवेद्य पण अर्पण करतील. पृथ्वीवर ही दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका इत्यादी नावांनी ओळखली जाईल. भगवंतांच्या आज्ञेनुसार योगमाया त्यांना नमन करून पृथ्वीवर आली व भगवंतांनी जसजसे सांगितले होते तसतसे केले. देवकीचा गर्भ योगमायेने काढून नेल्याने कंसासह सर्वांना असे वाटले की देवकीचा गर्भपात झालाय. नंतर विश्वरूप भगवान आधी वसुदेवांच्या मनामध्ये आपल्या सर्व कलांसह प्रविष्ट झाले. त्याबरोबर वसुदेव सूर्यासारखे तेजस्वी दिसू लागले. त्यांच्याकडे पाहिले तरी लोकांचे डोळे दिपायला लागत होते. नंतर देवकीने पण त्यांना विशुद्ध मनानेच धारण केले. येथे भौतिक शरीराचा कोणताही संबंध नव्हता. कारागृहात असल्यामुळे देवकीच्या तेजाविषयी कोणाला काही कळलेही नाही वा त्याबद्दल चर्चा पण झाली नाही. देवकीच्या अंतरंगात मात्र भगवान स्वयं विराजमान झाले होते. तिच्या शरीराच्या कांतीमुळे कारागृह पण झगमगत होते. आता मात्र कंस तिचे तेज पाहून समजून चुकला होता की यावेळी हिच्या गर्भात प्रत्यक्ष विष्णूंचेच आगमन झाले आहे व तो अधिकच सावध झाला. एकदा तर त्याला वाटले की पुत्रजन्माआधी देवकीचाच वध करून टाकावा, पण तो हे पण जाणून होता की गर्भवती स्त्रीला मारल्यास त्याची फक्त लक्ष्मी संपत्तीच नष्ट होणार नाही, तर त्याचे आयुष्यही तत्काळ नष्ट होऊन जाईल. म्हणून तो देवकी बाळंत होण्याची वाट पाहत राहिला. पण सतत अगदी उठता बसता, खाता पिता, जागेपणी, झोपेत किंवा चालताना फिरतानाही त्याला भगवंतांच्या विचाराने बेचैनी होऊन सर्व जगच श्रीकृष्णमय दिसू लागले होते. योग्य समयी शंकर, ब्रह्मदेव व इतर देवता आणि नारदादी ऋषी तेथे येऊन श्रीहरींची स्तुती करू लागले. ते म्हणाले, श्रीहरी सत्यसंकल्प असून सृष्टीच्या पूर्वी, प्रलयानंतर आणि सृष्टी असताना या तिन्ही वेळी भगवान श्रीहरी सत्य असतात. संपूर्ण पृथ्वीवरील संचलन श्रीहरीच करतात. या संसाराचा श्रीहरींमुळे प्रलय होतो आणि त्यांच्या कृपेनेच रक्षण सुद्धा होते. तेच उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणाऱ्या ब्रह्मदेव इत्यादी देवांना अनेक रूपात पाहतात. श्रीहरी ज्ञानस्वरूप आत्मा आहेत. त्यांच्या चरणकमलांचा आश्रय घेणारे हा संसार सागर लीलया पार करतात. हे प्रकाशमान परमात्मन रूप आपल्या भक्तांवर अनुग्रह करतात आणि प्रभूंचे जे भक्त कधीही मोक्षमार्गापासून ढळत नाहीत त्यांचे रक्षणही श्रीहरीच करतात. जो मनुष्य श्री विष्णूंच्या मंगलनामांचे आणि रूपांचे श्रवण, कीर्तन, स्मरण आणि ध्यान करतो त्याला पुन्हा जन्माला यावे लागत नाही. जो भक्त वेद, कर्मकांड, अष्टांग योग, तपश्चर्या, समाधी
इत्यादी साधनांनी श्रीहरींची साधना करीत असतो त्यांनाही श्रीहरीच तारून नेतात. आता आम्हाला लवकरच आपल्या अवतार घेण्याने आपल्या चरणकमलांनी विभूषित झालेली पृथ्वी पाहायला मिळणार आहे व आमचे पण आपली एक लीलाच व आमचे जीवन पण त्यामुळे धन्य होईल. आपले लोक कल्याणासाठी जन्म घेणे ही पण आपली एक लीलाच आहे. हे प्रभू, तुमच्या जीवनकालात पृथ्वीवरचा दैत्यांचा भार निश्चितच कमी होईल. अशा प्रकारे स्तुती करून सर्व देव आपल्या स्वर्गाकडे निघून गेले. हरिओम. स्कंध 10 अध्याय 3. या अध्यायामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव कसा होतो हे बघणार आहोत. लक्ष देऊन ऐका. सर्व गुणांनी युक्त अशीच वेळ प्रत्यक्ष प्रगट होण्यासाठी श्रीहरींनी निवडली होती. तेव्हा रोहिणी नक्षत्र होते. आकाशातील सर्व नक्षत्रे, ग्रह व तारे शुभ होते. सर्व दिशा प्रसन्न होत्या. आकाशामध्ये तारे तेजाने झगमगत होते. पृथ्वीवरील प्रत्येक जागा, प्रत्येक वस्तू मंगलमय झालेली होती. नद्यांचे पाणी स्वच्छ झाले होते, तर सरोवरातील कमळे उमललेली तर होतीच, पण इतर वृक्षही फुलांच्या गुच्छांनी लहडले होते. कंसाच्या अत्याचारांनी विझलेली ब्राह्मणांची अग्निकुंडेही आपल्याआप प्रज्वलित झाली होती. सज्जनांची मने प्रसन्न झाली होती आणि अजन्मा भगवंत जन्माला येण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी स्वर्गामध्ये देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व व किन्नर गाऊ लागले. देव व ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षाव करू लागले. जनार्दनांच्या जन्माची ही वेळ होती. ती मध्यरात्र होती. पूर्ण चंद्राचा उदय व्हावा त्याप्रमाणे देवकीच्या ठिकाणी स्वयं श्रीहरी प्रगट झाले. वसुदेवांनी पाहिले की त्यांच्या समोर एक अद्भुत बालक उभे आहे. ते रूप श्रीहरींचे ब्रह्मांडातील चमत्कारातील रूपांपैकी एक रूप होते. त्या बालकाचे नेत्र कमलाप्रमाणे होते, तर त्या बालकाला 4 हात होते व त्या हातांमध्ये शंख, गदा, चक्र अशी अद्भुत आयुधे होती. त्याच्या वक्षस्थळावर स्त्रीवत्स चिन्ह व गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत होता. त्याच्या मेघाप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावर मनोहर पितांबर झळकत होते. मौल्यवान वैढूर्य मणी व रत्नांनी त्याचा किरीट व कुंडले शोभून चमकत होती. त्याची अंगकांती तेजस्वी होती. कमरेवरील चमकणारा कंबरपट्टा व दंडावरील बाजूबंद आणि मनगटांवरील कंकणे त्या बालकाची शोभा वाढवित होते. त्या बालकाचे हे रूप पाहून वसुदेव मंत्रमुग्ध, आश्चर्यचकित व आनंदित पण झाले होते. त्याच वेळी ते हेही समजून चुकले की प्रत्यक्ष भगवंतांनीच आपल्याकडे जन्म घेतला आहे. श्रीकृष्णांच्या तेजस्वी अंगकांतीने त्या कारागृहात तेजस्वी झगमगाट पसरला. वसुदेवांनी त्या परमपुरुष भगवंतांच्या चरणावर आपले मस्तक नमवले व हात जोडून त्यांची स्तुती करू लागले. वसुदेव हे जाणून होते की श्रीहरी सर्वांचे अंतर्यामी आणि आत्मस्वरूप आहेत. श्रीहरी आपल्या मायेने सत्वमय शुक्लवर्ण म्हणजेच पोषणकारी विष्णुरूप धारण करीत आहेत. उत्पत्तीसाठी रजप्रधान रक्तवर्ण सृजनकारी ब्रह्मारूप धारण करीत आहेत आणि प्रलयकाळी तमोगुण प्रधान कृष्णवर्ण म्हणजे संहारकारी रुद्ररूपाचा स्वीकार करतील. श्रीकृष्ण सर्वशक्तिमान असून सर्वांचे स्वामी आहेत. कंसाने आपल्या स्वतःच्या मरणाच्या भीतीने वसुदेवांच्या मोठ्या मुलांना मारून टाकल्याचे दुःख वसुदेवांच्या मनात होतेच. म्हणून आता प्रत्यक्ष भगवंत आपल्या समोर उभे असल्याची बातमी कंसाचे दूत त्याला देतील व तो दुष्ट कंस हातात शस्त्र घेऊन ह्या बालकाला मारण्यासाठी पण धावत येईल की काय, ही भीती वसुदेवांना वाटून गेली. त्या अद्भुत तेजस्वी बालकाच्या आगमनाने देवकी आधी तर बेशुद्धच झाली.
पण थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर ती आपल्या दिव्य पुत्राकडे पाहू लागली. पुरुषोत्तमाची सर्व शुभ लक्षणे त्या मुलामध्ये पाहून प्रथम तिला खूप आनंद झाला, पण लगेच त्या आनंदाची जागा दुष्ट कंसाच्या भीतीने घेतली. त्याच वेळी तिला हे पण जाणवले की कंस आता काहीही करू शकणार नाहीये व तिने पण भगवंतांची स्तुती सुरू केली. देवकी मातेने आता श्री विष्णूंना विनंती केली की त्यांचे हे चतुर्भुज दिव्य रूप ध्यानाचे रूप आहे, म्हणून भौतिक शरीरावरच दृष्टी ठेवणाऱ्या माणसांसमोर त्यांनी हे रूप प्रगट न केलेले बरे. त्यांनी आपले हे दिव्य रूप आवर्ते घ्यावे अशी विनंती तिने भगवंतांना केली. नंतर भगवंतांनी वसुदेव देवकींना त्यांच्या मागील 2 जन्मांची आठवण करून दिली. ते म्हणाले, स्वयंभू मन्वंतरामध्ये देवकी पृष्णी होती, तर वसुदेव सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता. त्या जन्मात जेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा त्यांनी आधी इंद्रिय निग्रह करून तीव्र तपश्चर्या केली व प्राणायामाने आपले आधीचे दोष धुवून काढले. नंतर शांत चित्ताने श्रीहरींची आराधना केली. त्यांच्या तीव्र तपश्चर्येने भगवान प्रसन्न झाले व त्यांना वर मागा म्हणाले. त्यावर त्या दोघांनी आपल्याला भगवंतांसारखाच पुत्र व्हावा असा वर मागितला. श्रीहरी होत म्हणाले व स्वतःच्याच अंशरूपाने त्यांच्या पोटी जन्म घेतला, कारण भगवंतांसारखे दुसरे कोणी असूच शकत नाहीत. त्या जन्मी त्यांचे नाव पृष्णी गर्भ असे होते. त्याच्या पुढच्या जन्मी देवकी अदिती झाली व वसुदेव कश्यप रूपाने जन्माला आले. त्यावेळी सुद्धा भगवंतांनी वामन रूपात त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला. ते तेव्हा उपेंद्र म्हणून प्रसिद्ध होते. यापुढे सुद्धा जर त्या दोघांनी श्री विष्णूंविषयी पुत्रभाव ठेवला व ब्रह्मभावही बाळगला तर आणि प्रभूंचे चिंतन केले तर त्या दोघांना परमपदाची प्राप्ती होईल. एवढे बोलून भगवंतांनी आपल्या योगमायेने ताबडतोब एका सामान्य बालकाचे रूप धारण केले व वसुदेवांना प्रेरणा दिली की त्यांनी त्या बालकरूपी श्रीकृष्णांना त्या कारागृहाच्या सुतिकागृहातून बाहेर न्यावे. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. याच वेळी तिकडे गोकुळात नंदपत्नी यशोदेपासून जन्मरहित योगमाया प्रगट झाली होती. वसुदेव जेव्हा बालकृष्णांना घेऊन बाहेर जायला निघाले, तेव्हा योगमायेने द्वारपालासहित नगरातील सर्व नागरिकांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती खेचून घेतल्या, ज्यामुळे ते सर्वजण गाढ झोपी गेले. कारागृहाचे कुलूपबंद दरवाजे, त्यांना लागलेल्या साखळ्या सर्व फटाफट आपोआप उघडत गेले. त्यावेळी श्रावणाचा महिना होता व बाहेर हळूहळू गर्जना करीत असलेले ढग होतेच होते, तसेच पाऊसही पडत होता. म्हणून स्वयं शेषनागांनी आपल्या फणांनी बाळकृष्णावर छत्र बनवून पाऊस अडवला व वसुदेव श्रीकृष्ण यांच्या मागोमाग चालू लागले. खरं तर यावेळेला यमुनेचे पाणी वाढले होते, पण जसे वसुदेव यमुना किनारी पोहोचले तसेच नदीने भगवंतांसाठी वाट करून दिली. नंदाच्या गोकुळात जेव्हा वसुदेव पोचले तेव्हा सगळे नगर गाढ झोपी गेले होते. वसुदेवांनी आपल्या हातातील बालकाला यशोदेच्या अंथरुणावर झोपवले व तिच्या कन्येला घेऊन कारागृहात परतले. योगमायेला देवकीच्या अंथरुणावर झोपवले व पहिल्याप्रमाणे आपल्या पायात बेड्या अडकवून बंदिस्त झाले. तिकडे नंदपत्नी यशोदेने जेव्हा आपल्या पुत्राला पाहिले तेव्हा ती खूपच समाधानी झाली. इथे एक छोटीशी गोष्ट अशी सांगता येते की स्वयंभू मन्वंतरामध्ये जेव्हा पृष्णी आणि सुतपा यांनी खूप वर्षे कठोर तप केले आणि भगवान जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी भगवंतांसारखाच पुत्र व्हावा ही इच्छा प्रगट केली. त्यावेळी भगवंतांना तथास्तु म्हणावे लागले,
पण भगवंतांसारखे दुसरे कोणीच होऊ शकत नसल्याने त्यांचे वचन कसे काय सत्य होणार, ते अशक्यच होते. यावर एकच उपाय होता. अशा परिस्थितीत मागितलेल्या वस्तूच्या तिप्पट वस्तू दिली असता दोष लागत नाही, म्हणून ते स्वतःच 3 वेळा त्यांचे पुत्र होतील असे त्यांनी ठरवले. पहिल्या जन्मी ते पृश्निगर्भ, दुसऱ्या जन्मी वामन अवतार व आता प्रत्यक्ष श्रीकृष्ण रूपात जन्माला येऊन ते आपल्या दिलेल्या वचनाची पूर्तता करीत होते. हरिओम. स्कंध 10 अध्याय 4. ह्या अध्यायामध्ये आपण कंसाच्या हातातून सुटून योगमायेचे आकाशात जाणे व भविष्यकथन करणे याबद्दल बघणार आहोत. वसुदेव जसे छोट्या योगमायेला घेऊन कारागृहात परत आले, तसे नगराच्या आतील बाहेरील सर्व दरवाजे पहिल्याप्रमाणे बंद झाले व बालकाच्या रडण्याचा आवाज आला. त्या आवाजाने द्वारपाल जागे झाले व त्यांनी बालकाच्या जन्माची माहिती कंसाला दिली. कंस तसाच झोपेतून धडपडत उठला व देवकीकडे गेला. आता तर हा नक्की आपला काळच जन्माला आला असे वाटून त्या बालकाला मारण्याची घाई त्याला झाली होती. तो कारागृहातील सुतिकागृहात गेला तेव्हा देवकीने त्याला ही कन्या आहे व क्षत्रियाने स्त्रीवध कधीही करू नये असे शास्त्र सांगितले. पण दुष्ट कंस उलट तिलाच अपशब्द बोलला व तिच्या हातातून त्या नवजात बालिकेला हिसकावून घेतले व तिचे पाय पकडून जोराने तिला एका खडकावर आपटले. परंतु ती तर शेवटी योगमायाच होती ना. ती कंसाच्या हातातून सटकली व ताबडतोब आकाशात गेली व तिने आपले अष्टभुज रूप कंसाला दाखविले व म्हणाली, खरं तर तुझा वध करणारा तुझा गतजन्मीचा शत्रू दुसऱ्याच ठिकाणी जन्माला आला आहे. आता यापुढे तू निर्दोष बालकांची हत्या थांबवावी हे योग्य. असे बोलून योगमाया अंतर्धान पावली व नंतर पृथ्वीवर अनेक ठिकाणी निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध झाली. आता मात्र कंस अत्यंत हतबल झाला. त्याचा विधात्यावरचाही विश्वास उडला, कारण त्याच्यावर विश्वासून आपण आपल्याच बहिणीची मुलं मारली. पण तरीही तो वसुदेवांना म्हणाला, जो तो आपापल्या प्रारब्धानुसार मरतो, कारण सर्वच प्राणी प्रारब्धाच्या अधीन असतात. तुझ्या पुत्रांना त्यांच्या प्रारब्धाचेच फळ मिळाले. जन्ममृत्यू हा खेळ तर चालूच असतो, त्याचा आत्म्यावर काहीही प्रभाव पडत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या पुत्रांच्या मरणाचा शोक करू नका. माणूस शेवटी पराधीन असतो. माझ्या वागण्याची तुम्ही मला क्षमा करावी. शेवटी योगमायेच्या वचनावर विश्वास ठेवून देवकी व वसुदेव यांना त्याने कैदेतून सोडून दिले. परंतु दुसऱ्याच दिवशी त्याने दरबारात झालेली घटना जेव्हा आपल्या मंत्र्यांना सांगितली तेव्हा ते म्हणाले की अशा परिस्थितीत त्या बालकाचा आपण शोध घेतला पाहिजे. आपण विधात्याच्या वाणीवर अविश्वास दाखवणे योग्य ठरणार नाही. ते पुढे असेही म्हणाले की जेव्हा शरीरात रोग उत्पन्न होतो तेव्हाच जर आपण त्याची उपेक्षा केली तर तो रोग आपली मुळे अधिकच घट्ट करतो आणि मग असाध्य होतो. त्याचप्रमाणे शत्रूची जर आधी उपेक्षा केली तर तो आपले सामर्थ्य वाढवतो, मग त्याचा पराभव करणे अवघड होऊन बसते. आम्हीच आजपासून सर्व वस्त्या, गावे, शहरे या ठिकाणी लहान बालकांचा शोध घ्यायला सुरुवात करतो. मग ती मुले 10 दिवसांच्या पेक्षा लहान असोत की मोठी. काळाच्या फासात सापडलेल्या दुष्ट कंसालाही त्यांचे म्हणणे पटले. आधीच रजोगुणी स्वभावाचा असुर कंस, त्यात तमोगुणाचा प्रादुर्भाव झालेला आणि त्याचे चित्त विवेकाने वागूच शकत नव्हते. असाही मृत्यू त्याच्या डोक्यावर नाचतच होता. असा मनात शिरलेल्या द्वेषाच्या भावनेने आपला आता लवकरच नायनाट होणार आहे हे खात्रीपूर्वक त्याला वाटू लागले. हरिओम. स्कंध 10 अध्याय 5. या अध्यायात आपण गोकुळामध्ये भगवंतांच्या जन्माचा कसा महोत्सव साजरा होत होता ते बघणार आहोत. पुत्रप्राप्तीचा आनंद नंदराजाच्या मनात मावत नव्हता. त्यांनी स्नानादी कर्मांनंतर वेदवेत्या ब्राह्मणांकडून पुण्याह वाचन करवून आपल्या पुत्राचा जातकर्म विधी केला. त्यांनी ब्राह्मणांना गायींसोबतच रत्ने व सुंदर वस्त्रांनी झाकलेले तिळाचे 7 ढीग दान दिले.
गोकुळातील घरेदारे सुशोभित करून सजवण्यात आले. नंदाच्या राज्यातील गोपीसुद्धा खूप आनंदात होत्या. त्या नटून थटून नंदराजाच्या घरी यशोदेला भेटायला निघाल्या. जाताना विविध वस्तू भेट म्हणून पण घेऊन गेल्या. सर्व गोप पण खूप आनंदित होऊन नजराणे घेऊन नंदराजाच्या भेटीला गेले. सर्वांनी बाळाला आशीर्वाद दिले. मंगलवाद्यांचा सुरेल आवाज वातावरणात भरला होता. त्यानंतर काही दिवसांनी कंसाला वर्गणी देण्यासाठी नंदराजा मथुरेला गेला. तेव्हा आपला मित्र वसुदेव याची पण भेट घेतली. वसुदेवांनी बाळकृष्णाचे तसेच रोहिणीपुत्र बलराम यांची पण चौकशी केली. मग नंदराजाला वसुदेवांनी लवकरच गोकुळी परतायला सांगितले, कारण मथुरेमध्ये त्या दिवसात मोठमोठे अपशकुन होत होते. हे ऐकल्यावर नंदराजा लगेच गोकुळी जायला निघाला. हरिओम. स्कंध 10 अध्याय 6. या अध्यायात पुतनेचा उद्धार कसा होतो ते आपण बघणार आहोत. 5व्या स्कंधात आपण पाहिले की नंदराजा मथुरेला कंसाला वर्गणी देण्यासाठी जेव्हा गेला होता तेव्हा तो आपला मित्र वसुदेव ह्याला सुद्धा भेटला. त्यांची भेट झाल्यावर वसुदेवाने त्याला सूचना केली की नंदराजाने लवकरात लवकर गोकुळेला परतावं, कारण की खूप अपशकुन होताना त्याला दिसत आहेत. म्हणून घाईनी नंदराजा गोकुळात यायला निघाला. पण नंदराज गोकुळात परत येईपर्यंत गोकुळात वेगळ्याच घटना घडू पण लागल्या होत्या. पुतना एका सुंदर तरुणीच्या रूपात गोकुळात शिरली होती. ही एक कंसाच्या राज्यातील क्रूर राक्षसी होती. लहान बाळांना मारून टाकणे एवढेच तिचे काम होते. आता तर प्रत्यक्ष कंसानेच तशी आज्ञा दिली होती. गोकुळात शिरल्यावर तिने सरळ नंदराजाच्या घरातच प्रवेश मिळवला व त्या बालकृष्णाला आपल्या मांडीवर घेतले. तेव्हा तिला हे माहिती नव्हतं की हे बाळ दुष्टांचा काळ होता. राखेच्या ढिगाऱ्यात जसा अग्नी लपलेला असतो त्याप्रमाणे त्याने प्रचंड तेजस्वी रूप आपल्या बालरूपात लपवून ठेवलेले आहे हे तिला काय माहिती होतं. आणि जसे एखाद्याने झोपलेल्या सापाला दोरी समजून उचलून घ्यावे त्याप्रमाणे पुतनेने त्या काळरूप श्रीकृष्णांना उचलून मांडीवर घेतले. रोहिणी व यशोदा हे सर्व बघत होत्या. पण पुतनेच्या सौंदर्यापुढे, त्या सौंदर्याच्या प्रभावापुढे त्यांना काय घडतंय हे काहीच कळत नव्हतं. इकडे त्या पुतनेनी त्या बाळकृष्णाला मांडीवर घेऊन स्तनपान करवण्याचा प्रयत्न करताच भगवंतांनी इतक्या जोरात स्तनपान केले की पुतना दुःखाने कळवळू लागली व त्याला स्तन सोडण्याची विनंती पण करू लागली. पण तिचे प्राण जाईपर्यंत बालकृष्णाने तिचे स्तन सोडलेच नाही. ती गतप्राण झाल्याबरोबर तिचे मूळ रूप प्रगटले आणि तिच्या अवाढव्य देहाच्या पडण्यामुळे पूर्ण गोकुळ हादरले. सर्वजणच भयभीत झाले. पण इकडे छोटासा बाळकृष्ण मात्र तिच्या छातीवर खेळत होता. तेव्हा गोपींनी लगबगीने त्याला उचलून घेतले व त्याची अनेक प्रकारांनी दृष्ट काढली. वसुदेवांनी नंदराजाला संकटांची कल्पना दिलेली होती. त्याप्रमाणे गोकुळात पोचल्याबरोबर त्याची चुणूक त्याला दिसलीच. त्यानंतर तर वसुदेवाबद्दलचा आदर नंदाच्या मनात अधिकच वाढला. पुतनेचा देहसंस्कार करण्यापूर्वी तिच्या देहाचे तुकडे तुकडे करावे लागले. मगच तिचा देहदाह झाला, कारण ती अवाढव्य मोठी होती. पण मरणापूर्वी तिने प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्तनपान करवले होते, म्हणून तिच्यासारख्या राक्षसीला सुद्धा सद्गती प्राप्त झाली. नंतर नंदाने बालकृष्णाला उचलून घेऊन प्रेमभराने जवळ घेतले. मग विचार करा, जे लोक परमात्मा श्रीकृष्णांना श्रद्धा व भक्तीने पूजतात त्यांना तर सद्गती नक्कीच प्राप्त होणार. हरिओम. स्कंध 10 अध्याय 7. या अध्यायामध्ये छकडा मोडणे व तृणावर्ताचा उद्धार ह्या घटना आपण बघणार आहोत. श्री शुकमुनींकडे भागवत कथा ऐकत असताना आता परीक्षित राजा शुकमुनींना विनंती करतोय की श्रीहरींनी कृष्णावतारामध्ये ज्या ज्या लीला केल्या त्या त्या मला सांगाव्या. तेव्हा शुकमुनींनी
त्याला 5-6 घटना सांगितल्या. एक अशी छकड्याची गोष्ट सांगितली. एकदा भगवान श्रीकृष्णांचा कूस बदलण्याचा उत्सव गोकुळातल्या वाटिकेत करण्यात येत होता. त्याच दिवशी त्यांचे जन्म नक्षत्रही होते. पूजा अभिषेक झाल्यावर बालकृष्णाला झोप आलेली पाहून यशोदा मातेने त्यांना एका छकड्याखालच्या सावलीत झोपवले. त्या छकड्यावर दह्यादुधाची भांडी होती. थोड्या वेळाने बालकृष्णाला भूक लागली म्हणून तो रडू लागला. पण एवढ्या पाहुण्यांच्या गदारोळात यशोदेला ते रडणे ऐकू आले नाही. तेव्हा त्या बालकृष्णाने आपले चिमुकले पाय जोरजोरात आपटले आणि तो पूर्ण छकडाच उलटा होऊन पडला. त्याच्यावर ठेवलेली भांडी तर इकडे तिकडे विखुरलीच, पण त्या छकड्याचे पण तुकडे तुकडे होऊन तो तुटून गेला. एवढ्याशा लहान मुलाच्या पायाच्या धक्क्याने छकडा उलटणं ही एक अशक्य कोटीतीलच गोष्ट होती जणू. त्यामुळे यशोदे मातेला तो ग्रहांचा कोप वाटला व तिने ब्राह्मणांकडून वेदमंत्रांनी शांतीपाठ करवला. दुसरी अशी घटना झाली की एकदा यशोदा मातेच्या मांडीवर खेळत असलेल्या बाळकृष्णाचे वजन इतके वाढले की ते सहन न होऊन तिने त्याला जमिनीवर बसवले. त्याचे वाढलेले वजन पाहून तिलाही खूपच आश्चर्य वाटले. नंतर एकदा कंसाचा तृणावर्त नावाचा सेवक बालकृष्णांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गोकुळाला आला. तो आला तेच मुळी प्रचंड मोठी वावटळ घेऊन आला. पूर्ण गोकुळ धुळीने भरले व त्याच संधीचा फायदा घेऊन तृणावर्त कृष्णाला घेऊन हवेत उंच उडाला. जरा वेळाने धुरळा खाली बसल्यावर लोकांना दिसलं की कृष्ण कुठेच नव्हता. तेवढ्यात तृणावर्ताचे अवाढव्य शरीर जमिनीवर येऊन कोसळले व कृष्णाने त्याचा गळा गच्च आवळलेला पण त्यांना दिसला. जेव्हा तृणावर्त कृष्णाला घेऊन वर उडाला तेव्हा कृष्णाने आपले वजन इतके वाढवले की तो राक्षस घाबरून गेला व तेव्हाच कृष्णाने त्याचा गळा आवळला आणि इतक्या जोरात दाबला की त्याला श्वास पण घेता येईना आणि तो गतप्राण होऊन खाली पडला. आपला लाडका श्रीकृष्ण सुखरूप आहे हे पाहून सर्वांनी देवांचे आभार मानले. एकदा तर यशोदेच्या मांडीवर दूध पिता पिताच झोप आली म्हणून बालकृष्णाने मोठी जांभई दिली आणि यशोदा आश्चर्याने पाहतच राहिली. त्या एवढ्याशा बालमुखात तिला ब्रह्मांड दर्शन झाले. त्या मुखात काय नव्हतं? त्या मुखात अंतरिक्ष होतं, आकाश, ज्योतिर्मंडल, दिशा, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, समुद्र, द्वीप, पर्वते, नद्या, वने व सर्व चराचराने भरलेले असे सर्वच पदार्थ त्यात होते. ती इतकी आश्चर्यचकित झाली, तिला समजेच ना की हे सगळं काय चाललंय. हरिओम. स्कंध 10 अध्याय 8. या अध्यायामध्ये आपण भगवंतांचे नामकरण संस्कार व त्यांच्याबरोबरच बलरामांचेही नामकरण संस्कार हे तर बघणारच आहोत, शिवाय श्रीकृष्णांच्या इतर काही बाललीलाही बघणार आहोत. श्रीकृष्ण वसुदेव देवकीच्या पोटी जन्मले होते आणि ते गोकुळामध्ये नंदराजांकडे वाढत होते हे तर आपल्याला माहितीच आहे. आता यादव कुळात वसुदेव देवकीच्या पोटी जन्मलेले श्रीकृष्ण त्यांच्या कुळाचे पुरोहित होते महातपस्वी श्री गर्गाचार्य. या गर्गाचार्यांनीच ज्योतिषशास्त्राची रचना केलेली आहे. वसुदेवांच्या सांगण्यावरून एकदा गर्गाचार्य गोकुळात आले. नंदांनी त्यांना वंदन केले व भगवत स्वरूप मानून त्यांची पूजा केली आणि बालकृष्ण व बलराम या दोघांचेही नामकरण संस्कार करण्याची विनंती केली. तेव्हा गर्गाचार्य म्हणाले की ते यादव कुळाचे यदुवंशाचे पुरोहित आहेत. हे तर साऱ्या जगालाच माहिती आहे.
त्यांनी जर या 2 पुत्रांचे उघडपणे नामसंस्कार केले तर ती बातमी कंसापर्यंत नक्की जाईल व त्याला हे वसुदेव पुत्र असल्याची खात्री पटेल. कारण तो देवकी वसुदेवांच्या 8व्या पुत्राच्या शोधात फिरतच होता आणि तसे झाले तर तो या बालकांना मारून टाकेल. तेव्हा नंद म्हणाले, आपण हा संस्कार एखाद्या गोशालेत अगदी एकांतात करूया व ही गोष्ट कुणालाही समजणार नाही याची शाश्वती मी देतो. आपण स्वस्तिवाचन करून या बालकांचा द्विजातीला योग्य असे नामकरण संस्कार करावे. गर्गाचार्यांनाही वाटत होतेच की या यदुवंशीय राजकुमारांचे संस्कार आपल्याच हातून व्हावेत, म्हणून त्यांना ही गोष्ट पटली. रोहिणीचा पुत्र अतिशय शक्तिशाली आहे म्हणून तो बल, शिवाय तो आपल्या गुणांनी सर्व मित्रांना आनंदित करेल म्हणून राम म्हणजेच बलराम. याचे दुसरे नाव संकर्षण असेही असेल, कारण हा यादव व नंदकुळात भेदभाव करणार नाही असे गर्गाचार्य म्हणाले. देवकीचा पुत्र कृष्णवर्णी आहे म्हणून हा कृष्ण. वसुदेव पुत्र असल्यामुळे हा वासुदेव हे पण नाव ग्रहण करील. या पुत्राची अनेक रूपे व पुष्कळ नावे राहतील. जितके गुण व जितकी कर्मे त्या सर्वांना अनुसरून वेगवेगळी नावे राहतील, जी मला माहिती आहेत. या सर्वांचे कल्याण हे बालक करतील व यांच्या सहाय्याने सर्वजण मोठमोठ्या संकटांमधून अगदी सहजपणे बाहेर पडतील. श्रीकृष्णांवर प्रेम करणाऱ्या मनुष्याचा कोणताही शत्रू पराभव करू शकणार नाही असेही गर्गाचार्य म्हणाले. मात्र त्यांनी त्याच वेळेला नंदराजाला सावधही केले. ते म्हणाले, तू याचे अगदी सावधपणे रक्षण कर. हा मुलगा भगवान नारायणासारखाच आहे हे सतत लक्षात असू दे. एवढे बोलून गर्गाचार्य आपल्या आश्रमाकडे निघून गेले. इकडे ही 2 बालके गोकुळात निरनिराळ्या बाललीला करू लागले. रांगणे संपवून दोघे सहजपणे हिंडू फिरू लागले तसा त्यांचा खोड्यांचा परिसर पण विस्तारला. कधी वानरांना गायीजवळ सोडून कधी वासरांना गायीजवळ सोडून द्यावे व कुणीच रागवले तर गोड हसून द्यावे, तर कधी गोपिकांकडचे गोड दहीदूध चोरून खावे वर आपण त्या गावचेच नसल्याचे भान करावे. जर गोपींनी यशोदेकडे तक्रार केलीच तर यशोदेकडे पाहून त्यांनी इतके गोड हसावे की तिने रागवणे सुद्धा विसरून जावे. एकदा गवळ्यांच्या मुलांशी खेळताना कृष्णाने माती खाल्ली. सर्व मुले यशोदेला सांगू लागले. तेव्हा कृष्णाने माती खाल्ल्याचे कबूलच केले नाही, म्हणून यशोदेने त्यांना तोंड उघडायला सांगितले. तेव्हा पुन्हा एकदा तिला त्याच्या मुखामध्ये ब्रह्मांड दर्शन झाले. प्रथम तिला हा आपला बुद्धीचा भ्रम वाटला. तेव्हा तिने त्या परमपदाला नमस्कार करीत भगवंतांचा धावा केला आणि तिला जाणवले की ते भगवंतच तिचा एकमात्र आधार आहेत. त्यांना शरण गेल्याबरोबर तिला ईश्वरी तत्वाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले. तेवढ्यात कृष्णाने पुन्हा आपल्या पुत्र प्रेम स्वरूप वैष्णवी योगमायेचा तिच्या हृदयात संचार केला व यशोदा ती घटना ताबडतोब विसरून सुद्धा गेली. नंद यशोदेच्या पूर्वजन्माच्या पुण्याईनेच प्रत्यक्ष भगवान त्यांच्या घरी वास करत होते. पूर्वजन्मी नंद एक श्रेष्ठ वसू होते व त्याचे नाव द्रोण होते आणि त्याच्या पत्नीचे नाव धरा होते. ब्रह्मदेवांच्या आदेशाने त्यांनी पृथ्वीतलावर जन्म घेतला, पण ब्रह्मदेवांना विनंती केली की या जन्मात जगदीश्वर श्रीकृष्णांवर अनन्य भक्ती आमची निर्माण हो. ब्रह्मदेवांनीही तथास्तु म्हटले आणि आता तर प्रत्यक्ष भगवानच त्यांच्या अंगणात बागडत होते. ब्रह्मदेवांचे वचन नेहमी सत्यच होते. हरिओम.
स्कंध 10वा, अध्याय 9वा. या अध्यायात आपण श्रीकृष्णांना यशोदा मातेने कसे उखळाला बांधले आणि पुढे काय झाले ते बघणार आहोत. शुकमुनी श्रीकृष्णांच्या बाललीला राजा परीक्षिताला एका पाठोपाठ एक सांगतच गेले. आता शुकमुनी म्हणाले, भगवंतांच्या बाललीला अगाधच होत्या. एकदा बालकृष्णाने खडा मारून दह्याचे मडके फोडले व त्यातील दही लोणी खाऊ लागला. जेव्हा यशोदा माता त्या खोलीत आली तेव्हा तो दुसऱ्या खोलीत पळाला व उखळावर चढून त्या खोलीतल्या शिंक्यामधले लोणी वानरांना खाऊ लागला. ते पाहून यशोदा तर हातात छडी घेऊनच आली. तेव्हा तो इकडे तिकडे अशा नजरेने पाहू लागला की जणू तो त्या गावचाच नाही आणि उखळीवरून उडी मारून पळून गेला. यशोदा त्याच्या मागे मागे धावत गेली, पण तो नटखट नंदन तिच्या हाती लागेच ना. शेवटी तिला दमलेले पाहून बालकृष्णाने तिला मागून येऊन घट्ट मिठी मारली. तेव्हा यशोदा नाराज होऊन त्याला रागे भरू लागली, तर तो बालजीव रडू लागला. त्यावेळी त्याच्या डोळ्यातील काजळ वाहून तोंडावर आले होते व नजर बावरलेली होती. पण आता मात्र यशोदेने ठरवले होते की याला शिक्षाही केलीच पाहिजे. खरं तर मनातून तिचं पुत्रप्रेम उचंबळून येत होतं, पण तरीही तिने एक दोरी आणली व त्याच उखळीला त्याला बांधू लागली. पण ती दोरी प्रत्येक वेळेला फेरा घेतल्यावर 2 बोटे कमीच पडत होती, म्हणून बांधताच येत नव्हती. तिने दुसरी जरा लांब दोरी आणली व या दोरीला जोडली, तरी ती पण दोरी 2 बोटे कमीच भरली. पुन्हा अजून एक दोरी आणून जोडली, तरी तेच. असे करता करता घरातल्या सगळ्या दोऱ्या संपल्या आणि ती पण थकून गेली. हे पाहून कृष्ण लल्लाने स्वतःला बांधून दिले. नाहीतर या विश्वाच्या तारणकर्त्या कृष्णाला कोणी बांधून ठेवू शकणं शक्य आहे का? यशोदेला कृष्णाच्या बालपणी जे पुत्रप्रेम प्राप्त झाले ते जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही मातेला मिळालं नाही. इकडे उखळीला बांधल्यावर यशोदा घरात आपल्या कामाला निघून गेली. हे पाहून उखळी सकट बालकृष्ण बाहेर आले. अंगणात 2 अर्जुन वृक्ष होते. त्यांच्यामधून कृष्ण उखळी सकट जाऊ लागले, तर उखळ तिरपी होऊन 2 झाडात अडकली. ती काढण्यासाठी कृष्णाने जोराने ओढले असता ते 2 वृक्षच कडकडाट करीत जमिनीवर कोसळले. आता ह्या वृक्षांचा वृत्तांत आपण पुढच्या अध्यायात बघणार आहोत. हरिओम. स्कंध 10वा, अध्याय पण 10वा. अर्जुन वृक्षरूपी यमलार्जुनांचा श्रीकृष्णांमार्फत उद्धार कसा झाला ते आपण ह्या अध्यायात बघणार आहोत. खरं म्हणजे ज्या 2 अर्जुन वृक्षांमध्ये श्रीकृष्णांना बांधलेली उखळ अडकली होती ते 2 वृक्ष म्हणजे नलकुबर आणि मणिग्रीव यांची शापित रूपे होती. त्या दोघांना आपल्या संपत्तीचा फार गर्व झाला होता, म्हणून नारद मुनींनी त्यांना शाप देऊन वृक्ष केले होते. हे दोघेही कुबेराचे पुत्र होते व रुद्राचे गण होते. एकदा ते वारुणी म्हणजे मदिरा पिऊन मदोन्मत्त झाले होते व एका वनात पुष्कळ स्त्रियांसोबत गाणे बजावणे करीत फुलांनी लहडलेल्या बागेमध्ये विहार करीत असताना नारदांनी त्यांना पाहिले. तेव्हा नारद मुनी त्यांना म्हणाले, बुद्धीला बिघडवणारा महत्त्वाचा दोष म्हणजे संपत्तीची नशा. रजोगुणी कर्मे आणि कुलीनता इत्यादींचा स्वाभिमान सुद्धा त्यापेक्षा अधिक बुद्धिभ्रंश करणार नाही. कारण संपत्तीच्या पाठोपाठ स्त्री, जुगार व मद्य ही असतातच. संपत्तीच्या नशेने अंध होऊन इंद्रियांचे गुलाम झालेले जीव आपल्या नाशवान शरीराला अजरामर समजून आपल्याच सारख्या जीवांची हत्या करतात. पण आपल्याही शरीराचे पुढे काय होणार हे त्यांच्या ध्यानातच येत नाही. शेवटी हे शरीर पण तर जळून राखच होते ना. वरीलप्रमाणे वर्तन असलेल्यांना शेवटी नरकाचीच प्राप्ती होणार. प्रकृतीपासून उत्पन्न होऊन प्रकृतीतच शेवटी सामावून जाणारे हे शरीर, या शरीराला म्हणूनच आत्मा समजणे योग्यच नाही. तुम्हाला सध्या तुमचे स्वतःचे भान नाही आहे, त्यामुळे तुम्ही आता वृक्ष होण्याच्याच योग्यतेचे झाले आहात.
वरील या शापामुळे नलकुबर आणि मणिग्रीव अर्जुन वृक्ष झाले होते. नंतर त्यांनी नारद मुनींची क्षमा मागितली व उशापाची विनंती केली. तेव्हा नारद मुनींनी त्यांना सांगितले की देवांची 100 वर्ष झाल्यावर प्रत्यक्ष भगवंतांच्याच कडून त्यांचा उद्धार होईल व तोपर्यंत त्यांची भगवंतांबद्दलची स्मृती पण कायम राहील. नारद मुनींची वरील वचनपूर्ती करण्यासाठीच बालकृष्ण उखळ होडीत हळूहळू त्या वृक्षांमधून जाऊ पाहत होते व उखळ अडकल्यामुळे ते वृक्ष जमिनीवर कोसळले आणि त्या 2 अग्नीप्रमाणे तेजस्वी सिद्ध पुरुष त्या वृक्षांमधून बाहेर पडले. त्यांच्या चमकणाऱ्या कांतीने सर्व दिशा उजळून निघाल्या. त्या पुरुषांनी ताबडतोब सर्व लोकांचे स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांवर डोके ठेवून त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि हात जोडून त्यांची स्तुती पण करू लागले. एव्हाना ते दोघं समजून चुकले होते की सर्व लोकांचे लौकिक व अलौकिक कल्याण करण्यासाठीच भगवंत आपल्या सर्व शक्तीनिशी अवतीर्ण झालेले आहेत. भगवंतांनी त्यांना उठण्यास सांगितले व म्हणाले, तुम्ही दोघेही मदाने आंधळे झाले होतात हे मला अगोदरच कळले होते. मी तर म्हणेन नारदांनी तुम्हाला शाप देऊन तुमच्यावर कृपाच केली होती. आता तुम्ही माझेच चिंतन करीत आपापल्या घरी परत जावे हे बरे. या संसार चक्रातून सोडवणाऱ्या अनन्य भक्तीची तुम्हाला आता प्राप्ती झालेली आहे. तेव्हा दोघांनीही श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली व त्यांना वारंवार नमन केले आणि उत्तर दिशेला निघून गेले. इकडे वृक्ष कोसळत असताना जो प्रचंड आवाज झाला होता ते ऐकून नंद वगैरे तेथे आले असता 2 प्रचंड वृक्ष जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. ते कसे पडले असतील यावर आश्चर्य व्यक्त करताना बालकृष्णाच्या सवंगड्यांनी प्रत्यक्षात काय घडले ते सांगितले. त्या 2 तेजस्वी पुरुषांबद्दलही सांगितले, पण मोठ्यांचा त्यावर विश्वासच बसेना. जेव्हा नंदराजाने उखळीला दोरीने बांधलेला निष्पाप बालकृष्ण पाहिला तेव्हा तर त्याला हसूच आले. त्यांनी त्याला उखळीपासून लगेच मुक्त केले व आपल्याबरोबर घेऊन घरात गेले. तसेच एकदा एक फळं विकणारी बाई आली असता भगवान अच्युत ओंजळीत धान्य घेऊन ते धान्य सांडत सांडत तिच्याकडे गेले व जरी बरेचसे धान्य सांडले होते तरी त्या बाईने त्यांना ओंजळ भरून फळे दिली. तिच्या चांगुलपणाबद्दल तर भगवंतांनी तिच्या फळांची पूर्ण टोपलीच रत्नांनी भरून टाकली. हरिओम. स्कंध 10 अध्याय 11. गोकुळातून वृंदावनात जाणे व वत्सासूर आणि बकासुराचा उद्धार करणे या 2 घटना आपण या आता 11व्या अध्यायामध्ये बघणार आहोत. अर्जुन वृक्ष उन्मळून पडल्यानंतर मात्र नंदाच्या राज्यातील एक वयस्कर व अनुभवी उपनंद नंदराजाला म्हणाला, हल्ली येथे वारंवार संकटे येऊ लागली आहेत, तरी आपण गोकुळवासींनी येथून ताबडतोब स्थलांतर करूया. छकडा उलटणे, वृक्ष उन्मळणे, पुतना राक्षसीचा दुष्ट व्यवहार यासारख्या घटना वारंवार घडत आहेत, हे बरोबर नव्हे. भगवान श्रीकृष्णांमुळेच आपले प्रत्येक वेळेला रक्षण होत गेले. मला असे वाटते येथून जवळच वृंदावन नावाचे एक नवे वन आहे. तेथे आपली सोय तर होईलच, पण आपल्या जनावरांना चारासुद्धा भरपूर प्रमाणात मिळेल. त्यामुळे आपण तेथे स्थलांतरित होऊया. यावर सर्वांचेच एकमत झाले व सर्वजण वृंदावनाकडे निघाले. तिथे गेल्यावर सर्वांना राहण्यास योग्य जागा तयार करण्यात आल्या व हळूहळू सर्वच तेथे रुळले. तरीही कंसाला ही जागा कळलीच आणि एक दिवस एक दैत्य वासराचे रूप घेऊन गोपाळांच्या वासराच्या कळपात घुसले. श्रीकृष्णांच्या ही गोष्ट लगेच लक्षात आली. त्यांनी बलरामांना पण ते वासरू दाखवले व स्वतः हळूहळू त्या वासराकडे सरकायला लागले आणि शेपटासह त्याचे मागचे पाय पकडले आणि त्याला आकाशात गरागरा फिरवले व तेथील एका कवठाच्या झाडावर आपटले. त्यासरशी ते वासरू तर मेलेच, पण त्याचे रूपांतर एका मोठ्या लांब रुंद दैत्याच्या शरीरात झालेले दिसले. सर्वजण कृष्णाला सुखरूप पाहून आनंदित झाले. शिवाय स्वर्गातल्या देवांना पण खूप आनंद झाला व त्यांनी कृष्णावर आकाशातून पुष्पवृष्टी केली. एके दिवशी
गाई वासरांना पाण्यावर नेले असता तेथे त्यांना एक प्रचंड मोठा प्राणी बसलेला दिसला, जणू एखादा पर्वतच. पण वास्तवात तो बक नावाचा असुर होता व त्याने बगळ्याचे रूप धारण केले होते. कृष्ण त्याच्या आवाक्यामध्ये आल्याबरोबर एकदम झेप घेऊन कृष्णाला त्याने आपल्या भल्या मोठ्या तोंडाने पकडून गिळून टाकले. पण गोपाळ कृष्ण जसा त्या बगळ्याच्या टाळूजवळ गेला तशी त्याची टाळू भाजू व जळू लागली. ती उष्णता सहन न झाल्याने त्याने श्रीकृष्णाला तोंडातून लगेच बाहेर काढले व आपल्या तीक्ष्ण चोचीने श्रीकृष्णांवर तुटून पडण्याचा बेत केला. तेवढ्यात श्रीकृष्णांनी दोन्ही हातांनी त्याच्या दोन्ही चोची पकडल्या व सर्व गोपांच्या देखतच गवताची काडी फाडावी तसे फाडून टाकले. सर्व गोपालांना तर आनंद झालाच, पण स्वर्गातील देवांनी सुद्धा पुष्पवृष्टी करून नगारे, शंख इत्यादी वाजवून या घटनेचे स्वागत केले. नंतर सर्व गोपालांनी घरी परत आल्यावर वनातील घटना मोठ्यांना सांगितली. तेव्हा सर्वजण श्रीकृष्णांना उत्सुकता, प्रेम व आदराने आपल्या अतृप्त नेत्रांनी निरखून पाहू लागले. कोणीतरी म्हणाले, ज्याने याचे अनिष्ट करण्याचे ठरविले त्याचेच अनिष्ट झाले. जणू ज्योतीवर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणेच त्याने स्वतःचे मरण ओढवून घेतले. आता नंदराजाला वसुदेवांचे बोलणे परत एकदा आठवले. तसेच महात्मा गर्गाचार्यांनी वर्तवलेले पण तंतोतंत खरे होताना त्यांना दिसत होते. बलराम व कृष्ण यांची बाल्यावस्था व्रजामध्येच व्यतीत झाली. हरिओम. स्कंद 10वा, अध्याय 12वा. या अध्यायामध्ये आपण अधासुराचा उद्धार श्रीकृष्णांनी कसा केला ते बघणार आहोत. राजा परीक्षिताला भागवत सांगताना आता श्री शुकमुनी म्हणतात, श्रीकृष्णांच्या अपार लीला आहेत. एके दिवशी नंदन बालकृष्णाने आपल्या गोप बांधवांसह वनातच भोजन करण्याचा विचार केला व वासरांना बरोबर घेऊन सर्वजण व्रजमंडलातून बाहेर पडले. सर्वजण हसत खेळत जात असताना अचानक अद्यासूर नावाचा एक मोठा दैत्य त्यांच्यासमोर येऊन धडकला. हा पूतना व बकासुराचा लहान भाऊ होता. आपल्या भावंडांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या निश्चयाने तो आला होता. मायावी कलेने पारंगत असलेला तो दैत्य अनेक रूपे घेऊ शकत असे. आत्ता तो एका प्रचंड मोठ्या अजगराचे रूप घेऊन रस्त्यात पडला होता. त्याने आपले अवाढव्य तोंड उघडल्याबरोबर ते एखाद्या गुहेप्रमाणे भासू लागले. त्याचा खालचा जबडा जमिनीला तर वरचा ओठ जणू आभाळाला टेकलेला होता. त्याची लांबसडक जीभ एखाद्या रस्त्याप्रमाणे भासत होती. त्या अद्यासुराच्या मायावी रूपाची कुणाला काही कल्पनाच नव्हती. हे गोपबांधव सर्व खेळत खेळत त्याच्या मुखातच शिरले, पण त्यांना अद्यासुराने गिळले नाही, कारण तो श्रीकृष्णांच्या प्रवेशाची वाट बघत होता. श्रीकृष्णांना या मायावी दैत्याची करणी माहीत होती, पण त्या दुष्ट दैत्याला मारण्यासाठी व आपल्या सवंगड्यांना वाचवण्यासाठी ते स्वतः त्याच्या मुखात शिरले व त्याच्या गळ्यात पोचल्याबरोबर श्रीकृष्णांनी आपले शरीर इतके मोठे केले की त्या महाकाय अजगराच्या गळ्याचा श्वासमार्गच बंद झाला. त्याची बुबुळे उलटी झाली व श्वासासाठी व्याकुळ होऊन तो वळवळू लागला. शेवटी आतल्यात रोखला गेलेला त्याचा श्वास त्याचे ब्रह्मरंध्र फोडून बाहेर पडला व तो गतप्राण झाला. त्याबरोबर आपले मित्र, सवंगडी आणि वासरे या सर्वांना आपल्या अमृतदृष्टीने जिवंत करून श्रीकृष्ण त्या दैत्याच्या शरीरातून बाहेर पडले. आणि त्याच क्षणी त्या दैत्याच्या शरीरातून एक अद्भुत अशी मोठी ज्योत बाहेर पडली व भगवंत श्रीकृष्णांमध्येच विलीन होऊन गेली. सर्व देवांनी भगवान श्रीकृष्णांवर आकाशातून पुष्पवृष्टी केली. श्रीकृष्ण ज्ञानी संतांसाठी ब्रह्मानंदांचा प्रत्यक्ष अनुभव आहेत. दास्य करणाऱ्या भक्तांचे तर ते आराध्य दैवत आहेतच, पण जे लोक मायेने मोहित झाले आहेत त्यांच्यासाठी लहान बालकृष्ण आहेत आणि दुष्ट मायावी दैत्यांचे मात्र ते कर्दनकाळ आहेत. पूतना, बकासूर, अद्यासूर, वत्सासूर इत्यादी दैत्यांचे
चा वध करताना श्रीकृष्ण बाल्यावस्थातून बाहेरही आलेले नव्हते. अद्यासुराला मारण्याची लीला तर त्यांनी आपल्या कुमारवयात म्हणजे 5व्या वर्षीच केली होती. पण ही घटना व्रजातील लोकांना माहिती होईपर्यंत ते 6 वर्षांचे झाले होते. म्हणजे आता ते पौगंडावस्थेत आले होते. त्याचे कारण असे की ही सर्व घटना घडल्यावर ब्रह्मदेवांनी, जे श्रीकृष्णांच्या सर्व लीला पाहत होते, त्यांनी त्यांची सर्व वासरे दुसरीकडे नेऊन लपवून ठेवली. हे सर्व करण्यास ब्रह्मदेवांच्या कालमानाने फक्त 1 त्रुटी एवढाच वेळ लागला होता. 1 त्रुटी म्हणजे एखाद्या तीक्ष्ण सुईने कमळाच्या पानाला छेद करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला तो काळ म्हणजे 1 त्रुटीचा असतो. पण मानवी कालमानाने मानवाचे ते 1 वर्ष झालेले असते. त्या सर्वांना 1 वर्षानंतर घेऊन श्रीकृष्ण व्रजात परतले होते. हरिओम.